Shifting our focus to Maharashtra, another war has broken out between the BJP and Uddhav Camp Sena in the state, this time over the delay in Mumbai civic body polls. The political rivals are accusing each other for the delay in elections. Uddhav Thackeray has alleged that BJP is hatching a conspiracy for the delay. Meanwhile, BJP retorted, saying that the delay is due to petition filed by Uddhav Camp against the delimitation of the BMC ward. आणि महापालिकेचा ते तिढा पडलेलाच आहे. महापालिका कधी होणार? कारण आपणही पहिल्या बैठकीत होतात पाटण्याला. हो, त्यावेळेला ओमर अब्दुल्ला म्हणाले होते की मला वाटतं ते नितीश कुमारने बोललेत की नितीशजी आप तो म्हणजे तुम्ही नशीबवान आहात, तुम्हाला माहिती तुमच्याकडे निवडणुका करीत होणार आहेत. आम्हाला हेच कळत नाही की आमच्याकडे निवडणुका होणार आहेत की नाही. 6 वर्षाली निवडणुकाच होत नाहीयेत. तसंच आता जवळपास 1.5 वर्ष झालं मुंबई महापालिका आणि इतर महापालिका बरखास्त होऊन मुंबई सारख्या शहराला महापौर नाही. करा ना मग. आणि महापौर नसताना मग कारभार कोण करतंय? महापालिकेतला भ्रष्टाचार हा आपण चव्हाट्यावर आणलाय. आता अनेक घोटाळे आदित्य ठाकरेंनी बाहेर काढले, तुम्ही बाहेर काढताय. हो, षडयंत्र म्हणजे मी मध्ये आता कुठेतरी बोललो होतो की 2 शब्द आहेत आपल्या मराठी भाषेत, तसे सगळ्याच भाषेत आहेत. एक म्हणजे आत्मविश्वास आणि दुसरं म्हणजे मस्ती. ह्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती आहे पण शक्तीचा आत्मविश्वास नाहीये. म्हणून ते सत्ता आहे तोपर्यंत राबवत आहेत, ते सुद्धा त्या सरकारी यंत्रणेतून. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स बाजूला ठेवा आणि यांचं काय हाल होतील ते बघा. म्हणजे बरोबर आहे, कारण माझी त्यांना भीती वाटते. शिवसेनेची भीती वाटते त्यांना, म्हणूनच ते निवडणुका घेत नाही. हे बरोबर आहे त्यांचा आरोप. What is the reason that waterlogging has been seen and Mumbaikars don't have a corporator, don't have a mayor as well? How serious is that situation? This is very serious. Entire Mumbai is having waterlogging, pothole, and people doesn't know where to go. If there are potholes, if there are BMC इलेक्शंस भी नहीं कराए जा रहे, कॉर्पोरेटर्स लोगों के पास नहीं है, इसके लिए ये सब दिक्कत हो रही है और बीजेपी और सीएम शिंदे सरकार फेल हुई है. मुंबई में 2050 किलोमीटर की सड़कें हैं, PWD, MMRDA, BMC सबकी मिलकर. अब इन सड़कों को अगर हम 10 साल 15 साल पहले बनाते तो 7-8 हजार करोड़ में सीमेंट कंक्रीट की सड़कें बनती. पर श्रीमान हार्डली वर्क करने वाले उद्धव ठाकरे जी ने बनवाई नहीं. इसलिए नहीं बनवाई क्योंकि सीमेंट कंक्रीट की एक बार सड़कें बन गई तो हर साल हजारों करोड़ का टेंडर निकाल के पैसे कैसे खा पाए. और वही कारण था, उन्होंने 21,000 करोड़ रुपया खर्च किया, पर 21,000 करोड़ खर्च करके सड़कें कौन सी बनवाई? डांबर के, जिसे हम बिटुमन कहते हैं. और रस्तों पर जो गड्ढे आते हैं, वो गड्ढों भरने के लिए 3200 करोड़ का कॉन्ट्रैक्ट. भाई साहब, 3200 करोड़ में कम से कम 400-500 किलोमीटर का रोड जो सीमेंट कंक्रीट का हो सकता है. तो ये आंकड़े और आंकड़े अपने आप में बताते हैं कि उद्धव के काल में मुंबई महानगर पालिका में लूट हुई है. इलेक्शंस डिले किए जा रहे हैं क्योंकि बीजेपी मुझसे डरती है, इस पे आप कैसे देखोगे? ऐसा है, पूरे देश ने, पूरे महाराष्ट्र ने देखा है, मुंबई महानगर पालिका के 227 वार्ड न हो, 236 वार्ड हो. इसके लिए मुंबई हाईकोर्ट में कौन गए? उद्धव ठाकरे गए. मुंबई हाईकोर्ट ने उनके खिलाफ निर्णय दिया. आज उसके बाद सर्वोच्च न्यायालय में कौन गए? उद्धव ठाकरे गुट के लोग गए, वही याचिका कर रहे. तो मेरा खुली चुनौती है उनको कि वो याचिका वापस ले, नवंबर दिसंबर में महानगर पालिका के चुनाव करे. यहाँ कोर्ट में जाने का, चुनाव रुकवाने का और यहाँ आरोप इल्जाम हमारे ऊपर लगाने के, मेरी चुनौती उद्धव ठाकरे जी को. सर्वोच्च न्यायालय में जो उन्होंने याचिका दाखिल की है वो याचिका वापस ले ले. बाकी जो याचिका उनके ही लोगों ने की है वो भी वापस करे.